नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्यासाठी वयोमर्यादेमध्ये बदल होणार आहे का? अंतर्गत भरती जी येऊ घातलेली आहे, तसंच 520 पदांची जी भरती आहे त्याच्यामधल्या सुद्धा अर्ध्या जागा या ठिकाणी आयुक्त यांना मी भेटलो होतो। मी म्हणजे आम्ही सर्व महिला मंडळी भेटलो होतो। तर त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केली होती की जे जागा आहे त्या कधी येणार आहेत, काय येणार, तर त्यांनी सुद्धा दुजोरा दिला होता की 50% जागा ह्या अंतर्गत मधून भरण्यात येत असतात आणि 50% जागा ह्या सरळ सेवेमधून भरण्यात येत असतात। तर या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये बदल होईल का? कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याची जी अंतर्गतची जी केस आहे ते कुठे चालू आहे, कोर्टामध्ये चालू आहे। 2013 पासून सेविकांची काय मागणी आहे या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर हे 2013 पासूनचं हे प्रकरण आहे, ते प्रकरण काय आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे। तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना खुश खबर आहे आपल्या सर्व अंगणवाडी महिलांना की ज्यांना या ठिकाणी खरंच खूप कमी पेमेंट आहे। बऱ्याच महिला अशा माझ्याशी बोलण्यात आलेल्या आहे की त्यांनी अक्षरशः 200 रुपयापासून या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आहे, त्यांची सेवा द्यायला या ठिकाणी महाराष्ट्र सरकार, भारत सरकारला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा नक्कीच या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे, या मताचा मी सुद्धा आहे। तर या ठिकाणी तत्पूर्वी आपण बघूया की म्हणून डबल अकॅडमीने या ठिकाणी फक्त आणि फक्त 2500 रुपयामध्ये त्यांना वर्षभर बॅच, म्हणजे त्यांच्या महिन्याचे किती रुपये, 200 रुपये महिना, किती 200 रुपये महिन्यामध्ये त्यांना वर्षभर ऑनलाईन बॅच देण्याचा मी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून त्यांचं वर्षभर काही होऊ द्या, परीक्षा आज उद्या 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 परवा उद्या कधी होऊ द्या, म्हणजे त्या या अभ्यासापासून वंचित राहिल्या पाहिजेत नाहीत, काय अभ्यासापासून वंचित राहिल्या पाहिजेत। म्हणून या ठिकाणी 2500 रुपयामध्ये वर्षभर बॅचची आपण ऑफर दिलेली आहे। ही ऑफर 15 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी रेडी आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ICDS चे जेवढे टॉपिक आहेत नवीन पॅटर्न नुसार सगळे टॉपिक्स, जेणेकरून कितीही वरच्या लेवलचे प्रश्न आले तरी सुद्धा आपल्या टॉपिकच्या बाहेर जाणार नाही अशी आपण तयारी या ठिकाणी करून घेणार आहे। सर्व ICDS चे लेक्चर सुद्धा घेणार आहे। मग मानव रोग, जीव, लसीकरण जे काय असेल नसेल ते योजना बिजना सगळं तर अशी बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। आणि ही ऑफर 2500 रुपये महिना, 2500 रुपये भागीला जर 12 महिने केले तर फक्त 200 रुपये महिना आहे। तो मला सांगा 200 रुपये महिन्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके, ICDS, त्यात नोट्स, ई बुक, टेस्ट सिरीज सगळं तुम्हाला कोणीही देणार नाही महाराष्ट्र काय पूर्ण अख्ख्या भारतामध्ये। तर ही ऑफर तुम्हाला दिलेली आहे। तसंच ज्या महिलांना एकाच प्रयत्नामध्ये पोस्ट मिळवायची आहे त्या महिलांसाठी स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। अशा महिला की ज्यांनी अजून या परीक्षेची तयारी केली नाही, लक्षात ठेवा तुम्हाला मिनिमम 3 ते 6 महिने कोणतीही व्यक्ती असू द्या त्यांना लागते म्हणजे लागते। तुम्हाला जर लवकरात लवकर या पोस्ट पर्यंत पोहोचायचं असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्हाला आता अभ्यास करावा लागेल। या ठिकाणी जुनी जे परंपरागत पद आहे पारंपरिक पद्धतीने आता अभ्यास करून या ठिकाणी चालणार नाही, कारण की तो गये वो दिन ते 10वीवर होता परीक्षा होते, आता ग्रॅज्युएशनवर आहे। तुम्ही जरी या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मधून ग्रॅज्युएशन केलं असेल तरी ते चालते, मात्र तुमचा IQ सुद्धा त्या लेवलचा आता वाढायला पाहिजे। काय पाहिजे, कारण की तुमच्यासोबत ज्या बऱ्याचशा महिला लागलेल्या आहेत ज्या लेटेस्ट वाल्या त्यांचं BEd, DEd, MEd झालेलं आहे, स्पर्धा तुमची त्यांच्याशी आहे। त्यामुळे तुम्हाला जर स्वतः कमजोर समजलं किंवा तुम्ही जर त्या पद्धतीनं आज जर हाय लेवलचा अभ्यास केला नाही तर समजून चला तुमचं वय आणि तुमचं स्वप्न स्वप्नच राहून जाईल। तुमच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी तुम्हाला आजच अभ्यास करावा लागेल। आजच योग्य पुस्तकं, योग्य मार्गदर्शन तुम्हाला असणं आवश्यक आहे। फक्त सेल्फ स्टडी करून तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल याची मला तर गॅरंटी नाही आहे, कारण की जमाना बदलत चाललेला आहे, पेपर पॅटर्न बदलत चाललेला आहे, सगळी दुनिया बदलत चाललेली आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्यासाठी बॅचेस जॉईन करू शकता तुम्ही। आता आपला जो मेन प्रश्न आहे, आपला मुख्य प्रश्न आहे की या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जसं इतर लोकांना किंवा सरळ सेवेच्या लोकांना सुद्धा 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे, कोर्टाची काय मर्यादा येईल ती येईल, कोर्टाची काय मर्यादा येईल ते येईल, परंतु आता सध्या जरी 45 वर्षाची दिली आहे तसं त्यांना या ठिकाणी 2 वर्षाची सूट देण्यात आली होती। कोणाला? सरळ सेवेवाल्यांना 43+2 केलं होतं, 38+2 केलं होतं। तर यांचं म्हणणं आमची सुद्धा जाहिरात कोरोनामुळे या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर सगळ्यांना या ठिकाणी मिळून आयुक्त यांना विनंती करायला पाहिजे, बाल विकास मंत्री यांना विनंती करायला पाहिजे की आमचे सुद्धा मिनिमम 2-3 वर्ष या ठिकाणी वय वाढायला पाहिजे। तुमचं मी त्या विषयाशी सध्या बोलत नाही, कुठला जे कोर्टात केस आहे, कमीत कमी या ठिकाणी कोरोनामुळे सुद्धा तुम्हाला 2-3 जर केस कोर्टामध्ये निघाली आणि 45 वर्ष ठाम झाली, सपोज
होईल नाही होईल ते कोर्ट ठरवेल, तरी सुद्धा या ठिकाणी 2-3 वर्ष आपल्याला नक्कीच वय वाढवून मिळायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी गेले 2-3 वर्षांनी ज्यांचा अभ्यास चालू आहे अशा सर्व महिलांचं त्या ठिकाणी स्वप्नाचं नक्कीच या ठिकाणी त्यांना संधी मिळेल. भलेही मग त्या ठिकाणी ते पास होतील नापास होतील तो त्यांचा प्रश्न आहे, कारण की मात्र संधीच मिळाली नाही म्हणजे याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला संधी मिळणं आवश्यक आहे. आणि ही संधी गमावली त्या कोरोनानं. कोरोना जर नसता तर आतापर्यंत या ठिकाणी जाहिरात आली असती. दुसरी गोष्ट या ठिकाणी वेळ वाया निघून जात आहे, वय वाढत चाललं आहे. तर या ठिकाणी शासनानं लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आपल्या सगळ्या अंगणवाडी महिलांनी ICDS आयुक्त यांना 2-2, 4-4च्या ग्रुपनं जाऊन भेटून वय वाढीसाठी त्यांनी तसंच मंत्रालयामध्ये सुद्धा जाऊन, मी तर त्या ठिकाणी येऊ शकतो पण मी नेहमीच येऊ शकणार नाही, बऱ्याच महिला मुंबईला राहतात, त्यांनी सुद्धा या गोष्टीसाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. मंत्रालयात जाणं काही कठीण नाही, तिथं जायचं, पास काढायची, ज्यांना माहीत नसेल त्यांनी मला कॉल करून विचारा आणि तुम्ही डायरेक्ट मंत्री यांना भेटू शकता. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी जॉईन करा. ज्यांना स्पेशल गायडन्स पाहिजे असेल, पर्सनल अभ्यासक्रम, नोट्स, टेस्ट किंवा तुमचं पेपर तपासणं तुम्हाला लवकरात लवकर जर तिथपर्यंत पोहोचवायचं असेल तर स्पेशल बॅच आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.